Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new story from unit number 5, standard 5th, subject English. Now open your books and see the title of the story, Go and Come. In Marathi you may call it जा आणि या. This short story was written by Laura Elizabeth Richards. Laura Elizabeth Richards was an American writer. She was born on 27th February 1850 and she died on 14th January 1943. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कथा आहे ही कथा एका अमेरिकन लेखिकेने लिहिलेली आहे जिचं नाव आहे लौरा एलिझाबेथ रिचर्ड्स. नाउ ओपन युअर बुक्स अँड सी पेज नंबर 63, पान नंबर 63 बघायचा आहे. नाउ सी द टायटल ऑफ द स्टोरी, गो अँड कम. इट्स अ व्हेरी सिंपल टायटल. या कथेचं शीर्षक जे आहे ते अतिशय साधंसुद्धा आहे, सोपं आहे. गो अँड कम, जा आणि या. नाउ सी ॲक्टिव्हिटी नंबर 1, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. नाउ सी द स्टोरी. वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. एकदा एक लहान मुलगा होता. लिटल बॉय म्हणजे लहान मुलगा. He lived in a pretty little cottage. प्रेटी म्हणजे सुंदर आणि कॉटेज म्हणजे झोपडी. तो एका सुंदर छोट्या झोपडीमध्ये राहत होता. There was a lovely garden around the cottage. त्या झोपडीच्या आजूबाजूला एक मनमोहक सुंदर अशा प्रकारची बाग होती. Different kinds of plants grew in the garden. त्या बागेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्लांट्स म्हणजे रोपटे जे आहेत ते उगवलेले होते. So there was a lot of work to do there. A lot of it's a phrase, हा वाक्प्रचार आहे. A lot of म्हणजे भरपूर, पुष्कळ. Water the plants every day. प्रत्येक दिवशी त्या रोपट्यांना पाणी देणं. Give manure from time to time. मॅन्युअर म्हणजे खत, वेळोवेळी त्यांना खत देणं. कट अँड प्रून द प्लांट्स ॲट द राईट टाईम. प्रून म्हणजे तण काढणे. योग्य वेळेला आजूबाजूला वाढलेलं जे तण आहे ते तण काढणे. वीड द गार्डन. आणि त्या बागेमधलं तण जे आहे ते काढून टाकणे किंवा इतर जे झुडपं आहेत, तण जे आहे ते काढून टाकणे. वीड द गार्डन, क्लीन द गार्डन. ती बाग जी आहे ती स्वच्छ करणं, तण काढून टाकणं. एव्हरीबडी इन द लिटल बॉयज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. टू टेक केअर ऑफ इट्स अ फ्रेज, हा वाक्प्रचार आहे. टू टेक केअर ऑफ म्हणजे काळजी घेणे. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. त्या मुलाचा जो काका होता तो अतिशय स्ट्रिक्ट होता. ही बिलीव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. आणि त्या काकांचा विश्वास जो आहे हा मेहनतीवर होता. हार्डवर्क म्हणजे मेहनत अँड डिसिप्लिन म्हणजे शिस्त. मेहनत आणि शिस्त याच्यावर त्यांचा विश्वास होता. वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. एके दिवशी त्या घराच्या आजूबाजूला खेळत होता. लिटल बॉय सेड द अंकल. अंकलने त्याला आवाज दिला, ए लहान मुला, युअर गार्डन नीड्स वीडिंग. तुझी बाग जी आहे ही याच्यामध्ये खूप तण झालेला आहे, खूप झुडपं वाढलेली आहेत.
डोंट प्ले अराउंड. त्या घराच्या आजूबाजूला तू खेळू नकोस. डू सम वर्क. काहीतरी काम कर. गो नाव अँड वीड द गार्डन. आता तू जा आणि त्या बागेतलं तण जे आहे, इतर झुडपं जे आहेत ती तू काढून टाक. द लिटल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. वीडिंग म्हणजे तण काढणे. त्या दिवशी त्या लहान मुलाची इच्छा नव्हती तण काढण्याची. आय कांट डू इट, ही सेड. आणि म्हणून तो लहान मुलगा म्हणतोय की मी हे करू शकत नाही. ओ येस यू कॅन, सेड द अंकल. पण काका काही ऐकत नव्हते. त्यांनी सांगितलं, नाही नाही, तुला ते काम करावंच लागेल. वेल, आय डोंट वॉन्ट टू जस्ट नाव, सेड द लिटल बॉय. त्या लहान मुलाची त्या बागेतलं तण काढण्याची अजिबात इच्छा नाही आणि म्हणून तो म्हणतोय की मी आता हे काम करणार नाही. बट यू मस्ट, सेड हिज अंकल. नाही, तुला हे आत्ताच करावं लागेल, त्याचे काका म्हणाले. डोंट बी नॉटी. नॉटी म्हणजे खोडकर किंवा खोडसाळ. खोडसाळपणा करू नको, खोडकरपणा करू नको. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. गेट अप अँड गो. उठ आणि जा लवकर. द लिटल बॉय फेल्ट सॅड. तो लहान मुलगा जो आहे हा दुःखी झाला. सॅड म्हणजे दुःखी होणे. अंकल इज सो अनफेअर. अनफेअर म्हणजे अनुचित. काका जे आहेत मात्र अनुचित आहेत. ही थॉट. हिज चेन बिगॅन टू उबल. चेन बिगॅन टू उबल म्हणजे तोंड नाराजीने वेडेवाकडे करणे. या मुलाने तोंड नाराजीने वेडेवाकडे केले. He had a lump in his throat. A lump in his throat म्हणजे घशात येणारा आवंढा. त्याच्या घशामध्ये त्याने आवंढा गिळला. His eyes welled up. त्याचे डोळे जे आहे पाणावले, डबडबले. Just then his mother walked in. तेवढ्यातच त्याची आई आतमध्ये येते. What's the matter, little boy? लहान बाळा, काय झालं? She asked. तिने विचारलं. Why do you look so unhappy? का बरं तू एवढा नाराज आहेस? Now that boy said. तो मुलगा म्हणतोय, Uncle told me to weed the garden, said the little boy. तो लहान मुलगा म्हणतो, काकांनी मला सांगितलं की या बागेतलं तण काढून टाक. What fun that will be. त्यात किती मजा आहे. फन म्हणजे मजा असते किंवा मौज. I love to weed. मला तण काढणं आवडतं. And it is such a fine day. आणि आज खूप मजेत दिवस जाईल. Can I come and help you to weed? To weed म्हणजे तण काढणे. मी तुझ्यासोबत येऊ का आणि तुला तण काढण्यासाठी मदत करू का? Why? Yes, said the boy. का नाही? So the boy and his mother went outside. तो मुलगा आणि त्याची आई दोघंही बाहेरच्या बाजूला जातात. They weeded the garden. त्या बागेतलं तण झुडपं जी आहेत ते काढून टाकतात. They had a very good time together. दोघांचाही अगदी खूप चांगला वेळ जातो एकत्रित. Working and chattering and laughing. कामं करता येते, गप्पा मारतायत आणि हसतायत. Now in this way this story is over here. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील स्लाइडवरती तुम्हाला जे काही प्रश्न दिसत आहेत ते प्रश्न होमवर्कसाठी आहेत.
ते आपण आपल्या वहीमध्ये होमवर्क म्हणून लिहायचे आहे.